शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्याच वेळात अनुदानाची रक्कम देखील जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी, थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा। आता जर पाहायला गेलं तर काल काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले असून अखेर आज उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील हेक्टरी 5,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब, शेतकरी हतबल, मनबा परिसरातील चित्र, मदत देण्याची मागणी। आता जर पाहायला गेलं तर मनबा परिसरात सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे। त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हतबल झाला आहे। पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। होय, केंद्र सरकारने पीएम किसानच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे। पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार 18व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। कांद्याच्या दराबद्दल अपडेट। बाजार समिती पुणे येथे कांद्याची 14,502 क्विंटल आवक आली असून कांद्याला कमीत कमी दर मिळतोय 2,000 तर जास्तीत जास्त 4,200 रुपये मिळतोय, तर सरासरी कांद्याला 3,100 रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे। यंदाच्या खरीप हंगामाचा 25% अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामाचा 25% पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। KYC अभावे 19 लाख शेतकरी मदतीविना वंचित। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मदत थांबलेली। राज्यात गेल्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीनचे पीक घेणाऱ्या 19 लाख शेतकऱ्यांची KYC झाली नसल्यामुळे मदत मिळाली नाही। पुन्हा सत्तेत आलो तर धान उत्पादकांना हेक्टरी 20,000वर नुकसान भरपाई। तमसूरमधील जनसन्मान यात्रेत अजित पवार यांचे आश्वासन। आता जर पाहायला गेलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा फटका बसल्याने आमच्या सरकारने मागील वर्षी 15,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली, त्यात वाढ करून ती हेक्टरी 20,000वर पोहोचविली। पुन्हा सत्तेत आलो तर ही नुकसान भरपाई 20,000 रुपयापेक्षाही अधिक देऊ असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमसूरमधील जनसन्मान यात्रेतून धान उत्पादक शेतकऱ्यांना साथ घातली। मागेल त्याला सौर कृषी पंप। जालना जिल्ह्यातून 52,000 अर्ज, शासकीय योजना गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान। आता जर पाहायला गेलं तर मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे। हमीभावाने 13 लाख टन सोयाबीनची खरेदी होणार। सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे। हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून प्रत्यक्ष खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। राज्यात 13,08,000 टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। यासंबंधीचे परिपत्रक सहकार पणन विभागाने नुकतेच काढले आहे। 6 ऑक्टोबरपर्यंत काम उरकून घ्या। पंजाबराव डखांनी वर्तविला नवीन अंदाज। सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे। अनेक भागात गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला होता, पण आजपासून राज्यात विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिली। आजपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही। यामुळे शेतकऱ्यांनी 6 ऑक्टोबरपर्यंत शेतातली सर्व कामे उरकून घ्यावीत। सोयाबीन उडीद्याची काढणी करावी
असे आवाहन पंजाब डक यांनी केले आहे.